माटुंगा लेबर कॅम्प मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात वैचारिक आखाडा। भारताच्या स्वातंत्र्याला आज 79 वर्ष पूर्ण झाली। देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मुंबईमधील धारावी येथील माटुंगा लेबर कॅम्प मध्येही नागरिकांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला। यावेळी विभागातील नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। माटुंगा लेबर कॅम्पच्या वतीने यंदा बौद्धाचार्य नानासाहेब कांबळे आणि ज्येष्ठ समाजसेवक घेगडमल काका यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमाला धारावीचे आमदार ज्योतिताई गायकवाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आमचे संवाददाता रवी काळे यांनी आमदार ज्योतिताई गायकवाड यांच्याशी साधलेला हा संवाद। यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त धारावीतील नागरिकांचे प्रश्न आणि सामाजिक ऐक्याबाबत ज्योतिताई गायकवाड यांनी नेमकं काय सांगितलं, पाहूया हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी रवी काळे। आपण पाहत आहात वैचारिक आखाडा। भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि धारावीत खूपच जल्लोषात स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातोय। त्याचबरोबर आमदार ज्योतिताई गायकवाड आपल्या सोबत आहेत। वैचारिक आखाड्याच्या ग्रुपकडून ताई, प्रथमतः आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। तर ताई, आपण सध्या जी धारावीत हुकुमशाही सुरू आहे DRPच्या नावाने, आणि धारावीत सध्याला जी कोणताही अग्रीमेंट नाही, कुठेही साईन नाही आणि कोणत्याही पद्धतीत कुठेही म्हणजे कोऱ्या कागदावरती सिग्नेचर घेऊन हुकुमशाही सुरू आहे, याबद्दल आपलं काय मत आहे आणि याच्याकडे आपण कशी बघता? इथे जो NMDPL नवभारत मेगा डेव्हलपर अदानीची जी कंपनी आहे, तिला 80% हे शेअर दिल्यामुळे त्याची पूर्ण मनमानी कारभार आहे आणि आम्हाला अपेक्षा होती की DRP ने सुद्धा आम्हाला मदत करावी। तरी का DRP ने 20% शेअर असून सुद्धा सरकारी यंत्रणा असल्यामुळे त्यांनी मदत करावी, पण ते सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्यामुळे आमच्या धारावीमध्ये लोकांना न्याय मिळत नाहीये। लोकांना ज्या प्रमाणात घर मिळायला पाहिजे, जशी घर मिळायला पाहिजे, त्यांना ज्यांची शिफ्टिंग करायची असेल त्यांना सुद्धा अग्रीमेंट जबरदस्तीने करून त्यांना जबरदस्तीने पाठवण्यात, रात्रीच्या रात्री पाठवण्यात येते। त्यांच्या नोटिसा ज्या लावण्यात आहेत त्या नोटिसा फोटो काढून परत ती नोटीस काढून घेण्यात येते आणि इथे जो काम करणारा व्यक्ती आहे, जी एजन्सी नेमली आहे, ती गुंडांची एजन्सी नेमलेली आहे आणि त्याच्यामुळे गुंडगिरीने सगळ्या जबरदस्तीने हे काम चालू आहे। पण धारावीची जनता हे सगळं बघते आहे। मेघवाडीचं बघितलंय, आता पुढे पण येणारे लोक बघणार आहेत आणि सगळ्यांनी त्यासाठी मी एवढंच इथे आवाहन करेन की सगळ्यांनी एक व्हा आणि धारावीच्या लढ्यासाठी सगळ्यांनी लढा। कारण जंतर मंतर जर आंदोलन झालं, सगळे ज्यांचे एकत्र आले, त्याचप्रमाणे किसानांनी आंदोलन केलं, ते एकत्र आले आणि त्यांचा लढा जिंकले, तसं धारावीने एकत्र येऊन हा लढा जिंकला पाहिजे। त्यासाठी सगळ्यांनी येणं अपेक्षित आहे आणि आपला नेहमीचा नारा तर ताई, आपला जो उपवर्ग महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार आहे ताई, आणि ज्या अनुसूचित जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न बीजेपी सरकारकडून केला जातोय, आपलं अनुसूचित म्हणजे दलित आमदार म्हणून आपलं काय मत आहे? फोडा तोडाने राज्य करा ही इंग्रजांची पॉलिसी अपनावणारं हे सरकार आहे। यांना सगळ्यांना आपल्या जे सगळे आपली एकी आहे, सगळे आरक्षण आपल्याला मिळतं, ह्याच्यावर त्यांना मनुवादी सरकार आहे, त्यांना नको आहे ते आरक्षण आणि त्यासाठी ह्यांना कसं तोडायचं आणि ह्यांच्यामध्ये भांडण निर्माण करायचे आणि आरक्षण कसं खतम करायचं, हे कसं संपून टाकायचं, हा त्यांचा डाव आहे। पण सगळ्यांना मी एवढं सांगू शकते, सगळ्यांनी एकत्र राहा। एकत्र राहिल्याने सगळे कामं होत आहेत। आरक्षणाचं असो किंवा कुठलंही असो, आपण सगळे एकत्र राहिलो, आपल्या जातीमध्ये आपल्या लोकांना ह्याला मिळालं त्याला मिळालं नाही, पण सगळ्यांनी एकत्र राहा, सगळ्यांना मिळणार आहे। त्याची प्रत्येक पर्सेंटेज त्यानुसार प्रत्येकाला हक्क मिळतोय। तर आमचं एवढंच म्हणणं आहे, जे राहुलजी गांधी आमचे जननायकांनी जे सांगितलं की जातीय जनगणना करा आणि सगळ्यांना जेवढे जाती जेवढे आहेत त्यांना त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे, त्यांच्या टक्क्याप्रमाणे त्यांना आरक्षण द्या, ही आमची मागणी आहे। त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या वैचारिक आखाड्याकडून खूप खूप शुभेच्छा। ज्योतिताई, या ज्या पद्धती धारावीकरांच्या मुद्द्यांवरती लढत आहेत, धारावीकरांच्या हितासाठी लढत आहेत, त्या अशाच लढत राहू। या त्यांना प्रकाश लांडगे सोबत मी रवी काळे, वैचारिक आखाडा। आपल्या विभागातील अशाच बातम्यांकरिता आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।